आपण हे जाणतोच की शेती व्यवसाय आधुनिक पद्धतीनं करा किंवा पारंपरिक पद्धतीनं करा, ज्या धान्य, भाजीपाला, फळं, फुलं यांची शेती करायची त्याला लागणारं बियाणं उच्च प्रतीचं हवं, गुणवत्तापूर्ण हवं. सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा हा भाग बीजोत्पादन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. पर्यायानं बुलढाणा जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं आहे. आपण आज विदर्भाच्या पहिल्या टोक जे बुलढाणा जिल्हा म्हटलं जातं आणि सर्व पिकाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असा हा बुलढाणा जिल्हा, त्यातल्या त्यात सिंदखेड राजा, देऊळगाव राजा हा म्हणजे सीड हब आहे की जे आंतरराष्ट्रीय लेवलचे जे गुणात्मक पद्धतीने किंवा दर्जेदार उत्पन्न व्हेजिटेबल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकामध्ये असतील, इथं त्याचं प्रोडक्शन होतं. इथूनच त्याचं सगळ्या पद्धतीचं मार्केटिंगसुद्धा इथूनच घेतल्या जाते. आज तुम्ही इथं जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या 36 कंपन्या, ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आपण म्हणतो, त्या इथं कार्यरत आहे आणि छोट्या मोठ्या तर अशा बऱ्याच आहेत. उद्देश असा आहे की इथली जी वातावरण निर्मिती आहे, सीड प्रोडक्शनसाठी लागणारी जी भूमी म्हणता येईल किंवा जमीन जी लागते किंवा इथलं जे स्किल लोकांमध्ये आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. खरं म्हटलं तर राज्य शासन असेल किंवा केंद्र शासनाचा विशेष उद्देश असा आहे की उत्पन्न दुपटीनं वाढवायचं आहे किंवा डबलिंग करायचा, हा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा उद्देश आहे. या माध्यमातून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशा पद्धतीने काढता येईल, त्याला तांत्रिक सहाय्य कशा पद्धतीने देता येईल, यासाठी कृषी विभाग हा कार्यरत आहे. आणि कृषी विभागाचे विशेषतः माननीय आयुक्त असतील किंवा संचालक महोदय असतील, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, माझे सहकारी जी टेक्निकल विंग आहे, आम्ही एक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचं उत्पन्न वाढवणे, त्यांचं आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठीच कार्यरत आहोत. खरं म्हटलं तर कृषी विभागाचं योगदान ह्या सर्व कंपन्यांसाठी असेल किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांच्यासाठी असेल. शासनाचे जे धोरण आहे, आता कमी खर्चाचं तंत्रज्ञान असेल किंवा कमीत कमी कुठल्याही निविष्ठाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कशा पद्धतीने काढता येईल याचं धोरण शासनाने दिलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील स्टार्टअपच्या माध्यमातून सुरू झालेली ईश्वेत समूह ही संस्था मुख्यत्वे संकरित बीजोत्पादन तसंच अनेक शेतीपूरक व्यवसाय करत आहे. सिंदखेड राजा या भागातील वातावरण म्हणजे जमीन, हवा, पाणी शेती करण्यास तसंच बियाणांच्या निर्मितीस खूप उपयुक्त आहे. नेमका हाच विचार बीजोत्पादन केंद्राच्या स्थापनेस कारणीभूत झाला. 2014 साली आम्ही ईश्वित ग्रुपची स्थापना केली. सुरुवातीला आम्ही काम करत असताना आम्ही टिश्यू कल्चरमध्ये ईश्वित बायोटेकमध्ये काम केलं. त्यामध्ये आम्ही विविध प्रकारची युती संविधात रोपे बनवतो. बनाना असेल, बांबू असेल, संत्रा, मोसंबी. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये आम्ही डेट पाममध्ये मोठं काम करतो आहे, खजुरांची रोपं, आणि आमची भारतातली एकमेव लॅब आहे की त्यामध्ये आम्ही काम करतो आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही जगभरामध्ये आमची रोपं एक्सपोर्ट करतो. तसेच आपल्या इकडल्या भागांसाठी ते शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आम्ही ईश्वेत क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी स्थापन केली आणि सीड्स बियाण्यामध्ये, संकरित बियाण्यामध्ये काम करायला सुरुवात केली. तर आज तुम्ही बघत असाल की आपण इथे उभा आहोत ईश्वेत क्रॉप सायन्समध्ये. आमचा हा क्रॉप शो आहे 2023चा. तर आमचा हा क्रॉप शो ठेवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतातील सगळ्या शेतकऱ्यांना तसेच जगभरातील शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल. तर या क्रॉप शोमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आम्ही विविध प्रकारची संकरित बियाण्याची आम्ही बियाची निर्मिती करतो. त्यामध्ये भेंडी असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल, कांदा, वांगी, कारलं, दोडकं, भोपळा, त्यानंतर काकडी, टरबूज, खरबूज, कांदा, त्याचबरोबर काही फुलवर्गीय जसं झेंडू असेल, नंतर काही फीड क्रॉपमध्ये आमचे बरेचसे क्रॉप आहेत. या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. आणि या क्रॉप शॉपच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना हा वेगळा फायदा होणार आहे. त्याचं कारण आमच्या बरेचसे जे संकरित वाण आहेत बियाण्याचे
ते अत्यंत कमी पाण्यामध्ये आणि कुठल्याही सीझनमध्ये येऊ शकतात. म्हणजे बऱ्याचदा आमचं टोमॅटोचं जर उदाहरण जर घेतलं तर ते उन्हाळ्यातसुद्धा लागवड केल्या जाते. त्याचबरोबर आमची बरीचशी संकरित बी बियाण्याचे वाण असे आहेत की ते प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे शेड नेट असेल, ग्रीन हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, त्याचबरोबर ओपन याच्यामध्ये पण घेऊ शकतात आणि हे अत्यंत भरघोस वाण देणारे अशा प्रकारचे हे आहेत. विश्व समूहाचा दुसरा भाग आहे की आमच्या अख्ख्या समूहामध्ये जे काही लोक काम करतात, आम्ही शेतकऱ्यांच्या मुलामुलींना नोकरी देण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती कशी होईल, आमचा महिला सशक्तीकरणाचा प्रोजेक्ट आहे. आज जर ओव्हरऑल आमच्या जर ग्रुपमध्ये जर बघितलं तर ऑलमोस्ट 90% जास्त महिला वर्ग काम करतात. तर माझा असा उद्देश आहे की आपण कमर्शियल काम करतच असतो, पण त्याचबरोबर सामाजिक दायित्व काहीतरी देणं लागतो, समाजाचं आपण देणं लागतो, त्या माध्यमातून आम्ही काम करत असतो जेणेकरून हे होईल. त्याचबरोबर आमच्या ईश्वर समूहातर्फे आम्ही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची ट्रेनिंग ऑर्गनाईज करतो. ट्रेनिंगमध्ये काय करतो की आम्ही त्याला सोईंग म्हणजे लागवडीपासनं तर काढणीपर्यंत या पश्चात आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो, त्यांच्याशी संपर्क साधतो, त्यांना लागवड कशी करायची, मार्केट लिंकेज काय करायचं याच्यावरती आमचा भर आहे. आतापर्यंत 45 ते 50 नवीन संकरित वाणांचं बीजोत्पादन केलं आहे. अनेक छोटे मोठे शेतकरी त्यामुळं याच्याशी जोडले गेले आहेत. वेळोवेळी शेतकऱ्यांना लागवडीपासून काढणीपर्यंत तसंच विपणन व्यवस्थेचं मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळांचं आयोजन करण्यात येतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की संशोधन हे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. या सतत चालणाऱ्या प्रक्रियेमधनं आम्ही आजपर्यंत 35 नवीन संकरित वाण तयार केलेले आहेत आणि मला सांगायला एक म्हणजे अभिमान वाटतोय की टमाट्यासारख्या पिकामध्ये कंपनीने अशा काही जाती विकसित केल्या आहे की आमची टोमॅटो 102 ही जात तिन्ही सीझनमध्ये आणि पूर्ण वर्षभरसुद्धा लागवडीस योग्य आहे आणि कमी पाण्यातसुद्धा शेतकरी संकरित वाण घेऊन जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात. आणि काही टोमॅटोच्या जाती आम्ही विकसित केल्या आहे की ज्याला आपण म्हणतो की गावरान टाईपचे जे टोमॅटो आहे, ज्याला प्रामुख्याने खूप मोठी मागणी आहे, अशा टाईपचे 103 आणि 102 जातीचे टोमॅटो शेतकऱ्याच्या खूप पसंतीस आलेले आहे. आणि भेंडीमध्ये आमचं 151 आणि 152 हे 2 हायब्रिड्स महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रामुख्यानं खूप प्रमाणात शेतकऱ्याच्या पसंतीस उतरलेला आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात ते मागणी करतात. त्यानंतर दुसरं आमचं पीक आहे की टरबूज आणि खरबूज. खरबूजमध्ये आम्ही एक छोट्या साईजमधलं टरबूज तयार केलं की ज्याचं वजन 3 किलो आहे, ज्याला आईसबॉक्स सेगमेंट म्हणतात आणि त्याची जी गोडवा आहे ते भयंकर गोड आहेत आणि ते शेतकऱ्याच्या पसंतीस खूप मोठ्या प्रमाणात उतरलेलं आहे. आणि दुसरं एक हायब्रिड कॅनरी मेलॉन, एक नवीन मेलॉन्स आम्ही तयार केलेला आहे, ज्याला पिवळ्या पाठीचं खरबूज म्हणतात. त्या खरबूजमध्ये इतका गोडवा आहे की शेतकरी आणि ज्यांनी लावलं त्यांच्याकडनं आम्हाला खूप असा पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला आहे. आणि त्यामध्ये सांगायचं असेल तर ते खरबूज तोडल्यानंतर तुम्ही कमीत कमी 15 दिवसापर्यंत त्याला स्टोअर करू शकतात आणि त्याचं एक्सपोर्ट आपल्याला निर्यातीसाठी फार सक्षम अशा जातीचं आपण खरबूज बनवलेलं आहे. नंतर कांद्यामध्ये आम्ही पावसाळी कांद्यामध्ये लाल कलरचा कांदा तयार केलेला आहे ईश्वेत 351 म्हणून, आणि त्यामध्ये जे त्याची साठवणीची क्षमता आहे हे मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे त्या कांद्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात साठवणीची क्षमता आहे. आणि ते वाणसुद्धा शेतकऱ्याच्या पसंतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्याचा अभिप्राय शेतकऱ्याकडनं मिळतो आहे. जे ग्वेलवर्गीय पिकामध्ये आमच्याकडं बोटल गॉड म्हणजे लौकी आहे, कारली आहे. कारलीमध्ये आमच्याकडे पांढरा आणि हिरवा 2 प्रकारची कारली आहे. आणि काकडीमध्ये सुद्धा आमच्याकडे हिरव्या कलरची काकडी आणि लाईट फिक्कट हिरव्या कलरची काकडी आहे की जे शेतकऱ्याच्या पसंतीस वेगवेगळ्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्याचा फीडबॅक मिळतो आहे. मला थोडक्यात सांगायचं म्हणजे की हे जे संशोधन चालू आहे, अविरत संशोधन, तर यासाठी मला माझ्या पूर्ण टीमचं आणि मॅनेजमेंटचं सहकार्य मिळालं आहे. आणि त्या सहकार्याच्या भरोश्यावर आम्ही आता कमी कालावधीमध्ये, प्रामुख्यानं सांगायचं म्हटलं तर भारतामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाण घेऊन येणारी हे ईश्वत समूह आहे. आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये हा समूह शेतकऱ्यांच्या हिताचे सगळे प्रश्न जोपासून त्या प्रकारचं संशोधन करून योग्य ते वाण विकसित करून शेतकऱ्याच्या योग्य त्या माफक भावात उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या एक सेवा करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करत राहील. तंत्रज्ञानाच्या बाबतीत सध्या झपाट्यानं क्रांती होत आहे. खूप गोष्टी घर बसल्या आपणास मिळू शकतात. याचा पण विचार करून शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं बियाणांची मागणी नोंदवली की त्यांच्या भागात त्यांना बियाणं घरपोच मिळतं. अशा प्रकारे
ई कॉमर्सद्वारे व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांना आमचे बी बियाणे, आमचे ऊती संविध रोपे, आमचे बायो फर्टिलायझर, ऑर्गॅनिक फर्टिलायझर त्यांच्या जागी भेटावे म्हणून आम्ही 2 गोष्टीवरती प्रामुख्याने काम केलं. त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आमचं जे डीलर नेटवर्क आहे, आम्ही आता पॅन इंडियामध्ये म्हणजे सर्व भारतभर आणि परदेशातही काम करतो बऱ्याचशा देशामध्ये. तर प्रत्येक ठिकाणी आमचे डीलर नेटवर्क आहे. आज आमचं 1000पेक्षा जास्त डीलर नेटवर्क आहे. त्याच पद्धतीने आम्हाला असं वाटलं की शेतकऱ्यांना घरपोच बी बियाणे कसे खरेदी करता येईल घर बसल्या, तर आमचं ईश्वेचं ॲप आहे, आमचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आम्ही त्यासाठी तयार केलेला आहे, ज्या माध्यमातून शेतकरी आपल्या मोबाईलवरनं बी बियाणे किंवा आमची रोपे म्हणजे आमची जी काही ईश्वेत समूहाचे प्रोडक्ट आहेत ते खरेदी करू शकतात, जेणेकरून त्यांना ऐन वेळेला धावपळ करण्याची जरूरत नाही. तर त्या ॲपमध्ये आम्ही 3 भागात त्याला डिवाईड केलेलं आहे. पहिला भाग म्हणजे तुम्हाला जर ईश्वेत समूहाचे कुठलंही प्रोडक्ट जर पाहिजे असेल तर अत्यंत इझी आहे. तुम्ही त्याच्यावरती प्रोडक्ट सिलेक्ट करायचं. प्रोडक्टवरती तुम्हाला प्राईस, डेस्टिनेशन्स, तो कुठून भेटणार, कसं भेटणार सगळी माहिती येते. तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर विदिन 3 वर्किंग डेजमध्ये ते प्रोडक्ट तुमच्या दारात असतं. तर घरपोच डिलिव्हरी ती आम्ही करतो. पण त्यात आणखी आमचं एक सगळ्यात महत्त्वाचं आणि युनिक फीचर असं आहे की एखादा शेतकऱ्याने उदाहरणार्थ मिरची लावली आणि त्या मिरचीवर काही जर रोगराई आली तर आमच्याकडे असं फीचर आहे की त्यांनी तो फोटो काढायचा आणि तो फोटो त्याच्यावरती अपलोड करायचा. तो फोटो अपलोड केल्यानंतर आमची जी बॅकएंडची टीम आहे त्यांच्यापर्यंत तो फोटो पोहोचतो आणि त्या फोटोवरनं शेतकऱ्यांना काय औषधी फवारली पाहिजे, काय त्याला फर्टिगेशन शेड्यूल दिलं पाहिजे, हे सगळं त्याला आम्ही मोफत हे देतो. महत्त्वाचं म्हणजे ॲप पण मोफत आहे. तर त्यांनी ते ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आणखी एक आम्ही सिस्टम केलं आहे की त्यांनी प्रोडक्ट घेतल्यानंतर जे पॉईंट जमा होतात, त्या पॉईंटनुसार एका सर्टन लेवलला पॉईंट जमा झाले की त्या पॉईंटच्या बदल्यामध्ये ते आमचं आणखी एक प्रोडक्ट घेऊ शकतो. आणि आमचं ॲप हे जे आहे ते 20पेक्षा जास्त भाषामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे शेतकऱ्यांना ते खूप महत्त्वाचं आहे. समजा कर्नाटकमध्ये कोणी असेल त्याला कन्नड भाषेमध्ये उपलब्ध आहे, गुजरातमध्ये आलं तर गुजराती भाषेत आहे, मराठी असेल तर मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. स्मॉल मार्जिनल फार्मरसाठी आम्ही एक सीडच्या बाबतीत जर म्हणलं तर आम्ही मिनी किचन गार्डन किंवा स्मॉल मार्जिनल फार्मर सीड किट म्हणून उपलब्ध केलेली आहे की लेट्स एक्झाम्पल एखाद्याला 5-5 गुंठ्यामध्ये आपला भाजीपाला लावायचा असेल आणि तो त्याच्या पंचक्रोशीत जर विकायचा असेल त्यासाठी बी बियाण्याची उपलब्धता आम्ही त्याला करून दिलेली आहे. आणि शेतकऱ्याच्या दृष्टीतनं जर सांगायचं तर ईश्वेत समूहातर्फे जे आता तुम्ही बघत असाल की जे संकरित बी बियाणे आमचे हायब्रिड सीड आहे त्याचं प्रोडक्शन आम्हाला शेतकऱ्याकडनं करून घ्यावं लागतं. तर आमच्याकडे आता हजारो शेतकरी त्या माध्यमातून जुडलेले आहेत. आमची टीम त्यांना आमचे ज्याला जेनेरिक्स म्हणता येईल किंवा आमचं फाउंडेशन सीड म्हणता येईल, मेल फेमेल प्लॅन म्हणता येईल, ते आम्ही त्यांना देतो. त्यांच्याकडनं सीड प्रोडक्शन करून देतो. आणि या सगळ्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती फार भराभटीची होऊ लागली. मी जरा उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हणलं तर एखाद्या शेतकऱ्याला जर आम्ही टमाटरचं जर सीड जर प्रोड्यूस करून घ्यायचं असेल तर ते 10 गुंठ्यामध्ये त्यांनी प्रोड्यूस केलं तर त्याला अंदाजे 10 गुंठ्यामध्ये 3 ते 3.5 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न होऊ शकतं. तर या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खूप मोठी पर्वणी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये माझं असं मत आहे की जे स्मॉल मार्जिनल छोटे फार्मर आहे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काम आम्हाला कसं करता येईल त्यावरती आम्ही भर देतो. दुसरं महत्त्वाचं मी म्हणलं की विदर्भ, मराठवाडा किंवा भारतातला बराचसा भाग असा आहे की जिथं पाऊस पडत नाही आणि त्याच्यावरती काम होणं खूप जरुरी आहे. जगभरामध्ये, भारतामध्ये हे काम चालू आहे की ड्रॉट रेजिस्टन्स व्हेरायटी. तर आमच्या बऱ्याचशा ड्रॉट रेजिस्टन्स व्हेरायटी आहे. हॉर्टिकल्चरमध्ये बोलायचं झालं की मी जसं म्हणलं की आमचं खजुराची जी रोपं आहेत तर रोपं ही फार वरदान ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे की टिश्यू कल्चर, ऊती संवर्धित खजुराची रोपं जर शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर ती इम्पोर्ट करावं लागते, 2-2 वर्षे वाट बघावी लागते. आणि आता ईश्वेदनी ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या माध्यमातून त्याला अत्यंत कमी पाणी लागतं. -10 ते 50 डिग्री टेम्परेचरमध्ये ते येतं. एकदा लावल्यानंतर 50 वर्षे त्याचं यील्ड येतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भरभराटी होईल याची खात्री आहे. पुढं आमचं असं चाललेलं ईश्वेत समूहातर्फे की शेतकरी जे आहेत, छोटे शेतकरी म्हणजे 2 ते 3 एकराचे, त्यांना कंप्लीट किट द्यायचं आमचं. समजा त्यांनी आमचं जर सीड प्रोडक्शन करायचं असेल त्याला खतेही आम्ही देणार, त्याला लागणारी सगळी यंत्रणा आम्ही देणार, त्याच्यानंतर त्याला कंप्लीट ऑर्गोनॉमी देणार आणि त्याच्या बांधावरनं आम्ही ते सीड कलेक्ट करणार, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या डोर स्टेप किंवा बांधावरती सगळ्या सुविधा भेटणार आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये, त्याच्या रेग्युलर जीवनामध्ये जेवढा काय आम्हाला ईश्वेत समूहातर्फे त्याला मदत करता येईल तो आमचा मानस आहे. जेव्हा सीड प्रोडक्शनला आम्ही देतो तर 8 दिवसातनं त्यांच्याकडे एक व्हिजिट असते. त्या व्हिजिटमध्ये त्यांना आम्ही कंप्लीट ॲग्रोनॉमी, ते चांगल्या उत्तम दर्जाचं सीड कसं प्रोड्यूस व्हावं त्याच्यावरती भर देतो. आणि सीड प्रोडक्शन करण्यासाठी महत्त्वाच्या शेतकऱ्यांना 2-3 गोष्टी लागतात. जसं मी म्हटलं की आता छोटे शेतकरी त्यांच्यासाठी 50,000 रुपये पण फार मोठे असतं सुरुवातीला इनिशियल इन्व्हेस्टमेंट करायला. तर त्यामध्ये त्याला एक शेडनेट लागतं बांबूचं, उदाहरणार्थ त्याला मल्चिंग पेपर लागतो, त्याला ड्रीप लागतं, हे सगळं लागतं. तर त्यामार्फत आता आपल्या भारत सरकारतर्फे, महाराष्ट्र सरकारतर्फे अत्यंत चांगल्या शासनाच्या ज्या
काय म्हणता येईल स्कीम आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. आणि स्पेशली या भागासाठी मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्याला शेडनेट ही संकल्पना आपल्या सरकारने राबवण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना 70 ते 80% त्यामध्ये सबसिडी भेटते, जेणेकरून त्या शेतकऱ्याला जर त्याला सीड प्रोडक्शनमध्ये जर उतरायचं असेल तर जी त्याला सुरुवातीला लागणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अत्यंत मिनिमम लागते, ती मदत होते. मी बघितलं की परदेशात आणि भारतामध्ये जो शेतीमधला सगळ्यात मोठा जो डिफरन्स आहे आत्ता, तो सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स असा आहे की शेतकऱ्यांना जे प्री हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्ट किंवा लागवडीपासनं हार्वेस्ट करेपर्यंत किंवा बाजारापर्यंत नेण्यासाठी त्याची जी माहिती आहे किंवा त्याची जी साधनं आहे त्याची थोडीशी कमतरता आहे. म्हणजे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन ज्याला म्हणता येईल, त्याचं खूप महत्त्वाचं याच्यामध्ये रोल आहे. तर या सगळ्या माध्यमातनं ईश्वर समूहातर्फे आम्ही जेव्हा काय परदेशी दौरे केले, तिथली काय टेक्नॉलॉजी एक्सचेंज केली, ती सगळी टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना पास ऑन करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि गेल्या 5 वर्षाच्या कालावधी आम्ही बघितलं की त्यामध्ये खूप बदल झालेला. आज जर तुम्ही आमच्या भागामध्ये सीड हब जर बघितलं तर तुम्हाला मी सांगतो की हॉलंड इस्रायलपेक्षाही अत्यंत उत्तम दर्जाचं क्रॉप आमचे शेतकरी या भागामध्ये करतात. तर हा खूप मोठा बदल आहे. तसेच बरेचसे परदेशी सायंटिस्ट, परदेशी पाहुणे आम्हाला व्हिजिट करतात. आम्ही त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून शेतकरी ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा शास्त्रज्ञ यांच्यामध्ये एक संवाद होतो आणि त्या संवादातनं विचारांची देवाणघेवाण होती आणि ते त्यांच्यासाठी इम्प्रूव्हमेंट करण्याला खूप मोठा फायदा होतो. आज सगळ्या तरुण पिढीला आवाहन करतो की शेती पण असा हा व्यवसाय आहे, पण शेती हा व्यवसाय म्हणून केला पाहिजे. जर तुम्ही व्यवसाय म्हणून केला तर याच्यामध्ये अत्यंत जागतिक दरावरती, मी भारतात नव्हतं, जागतिक दरावरती खूप मोठ्या संधी. त्याहीपेक्षा पुढं सांगतो की 130 कोटी आपल्या भारतामध्ये जनता आहे. यांना लागणारं अन्नधान्य उत्तम क्वालिटीचं, आजही मोठ्या शहरामध्ये लोकांना पैसे खर्च करण्याची तयारी आहे, पण त्यांना उत्तम क्वालिटीचं, उत्तम दर्जाचं भाजीपाला असेल किंवा फळे, त्याच्यावर जर इंटिग्रेटेड मार्केटिंगमध्ये जर काम केलं किंवा वेगळ्या कन्सेप्टने काम केलं, पॅकेजिंग चांगलं करून जर त्यांना दिलं, उत्तम दर्जाचं प्रोडक्ट दिलं, तर येणाऱ्या तरुण पिढीसाठी शेती हा प्रामुख्याने किंवा महत्त्वाची इंडस्ट्री म्हणून उदय यायला भारतात वेळ लागणार नाही. अनेक जातीच्या भाजीपाला, फळं, धान्य, फुलं यांच्या संकरित बियाणांची निर्मिती होत असतेच. शिवाय अनेक शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचं प्रशिक्षण पण दिलं जातं. त्यामुळं बीजोत्पादनाचा हा शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना खूप लाभदायी होत आहे. माझं क्षेत्र आहे सिंदखेड राजा. येथे 3 हेक्टर माझं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मी पूर्वी पारंपरिक शेती करायचो, ज्याच्यामध्ये सोयाबीन, गहू, शाळू, मक्का, कपाशी हे धान घेत होतो. पण नंतरच्या काळामध्ये मी सीड फार्मिंगकडे वळालो. सीड फार्मिंगकडे वळायला असताना मी आधी दुसऱ्या कंपनीचे, बऱ्याच कंपनीचे सीड घ्यायचो आणि त्यातून सीड फार्मिंग करायचो. त्याच्यानंतर माझा सिंदखेड राजातील एका कंपनीसोबत भेट झाल्यानंतर, त्यांच्यासोबत बोलणी झाल्यानंतर त्यांच्याकडून मला जे मार्गदर्शन मिळालं, त्यांनी सांगितले बुवा तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, सगळं चांगलं आहे, तर तुम्ही सीड फार्मिंगसोबत तुम्ही आमच्या या भाजीपाल्यासोबतही उतरा. म्हणून ईश्वेत बायोटेक या कंपनीने आमच्यासोबत करार करून त्यांनी त्यांचे भाजीपाल्याचे बियाणे मला लागवडीसाठी दिले आणि त्यांचे मी मागच्या वेळेस टोमॅटो आणि वांग्याचे 2 वाण घेऊन शेतीत 1 हेक्टर शेती क्षेत्रामध्ये ते लावले व त्याच्यानंतर त्याच्यातून मला बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न मिळालं. आणि आता मी त्यांचेच 2 प्रोजेक्ट राबवतो आहे. एक सीड फार्मिंगचं आणि एका याच्यातून मी व्हेजिटेबल मार्केटिंगसाठी त्यांचं जे व्हेजिटेबल आहे ते सुद्धा वापरतो. अर्ध्या क्षेत्रामध्ये मी सीड फार्मिंग करतो आणि अर्ध्या क्षेत्रामध्ये मी व्हेजिटेबल वापरतो. जे व्हेजिटेबल आता मला समृद्धी महामार्ग याचा इंटरचेंज मला माझ्या शेतापासून फार जवळ असल्यामुळे मला यावेळेस संभाजीनगर ही जवळची बाजारपेठ उपलब्ध झाली. त्यावेळी मी माझा हिरवा भाजीपाला लवकरात लवकर संभाजीनगरपर्यंत पोहोचवतो आणि पुढील भविष्यामध्ये ज्यावेळेस नाशिक आणि मुंबई हे 2 ठिकाणं मला समृद्धी महामार्गातून जोडले जातील, त्यावेळेस मी माझ्यासह माझ्या आजूबाजूच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून एक भाजीपाल्यासाठी गट तयार करून एक भाजीपाला संकलन केंद्र सुरू करून
हे या संकलन केंद्रामार्फत मी पुढे भाजीपाला नाशिक व मुंबईपर्यंत पोहोचेल एका दिवसात, अशी सुविधा मला समृद्धी महामार्गामुळे सुद्धा होईल भविष्यात, ही अपेक्षा आहे. या सगळ्या फार्मिंगकरता मला जे कंपनीकडून मार्गदर्शन लाभलं त्याच्यामध्ये या सगळ्या भाजीपाल्याकरता बेड तयार करणे, याच्यासाठी मल्चिंग वापरणे, मल्चिंगच्या आतमध्ये ठिबकची व्यवस्था कुठल्या पद्धतीची करायची ती व्यवस्था, त्या ठिबकमार्फतच कसा औषधाचा पुरवठा द्यायचा, या सगळ्या गोष्टीचे प्रशिक्षण मला कंपनीकडून मिळाले. त्यानुसार मी छोट्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून बेड सिस्टीम तयार केली आणि त्या बेडवरती प्रॉपर एक मल्चिंग पेपरची सेटिंग करून त्यात आतल्या साईडने ठिबकचे पाईप बसवले आणि नंतर त्याच्यामध्ये जी रोपं मला तयार केलेली रोपं जी होती भाजीपाल्याची ती त्या मल्चिंगमध्ये मी लावल्यानंतर मला त्याच्यातून निंदनाचा खर्च, खत देण्याचा खर्च, लेबरचा, औषध फवारणीचा खर्च, बरेचसे खर्च माझे या सगळ्या आधुनिक शेतीमुळे वाचले आणि मला त्यातून पाण्याची बचतसुद्धा खूप करता आली. या सर्व गोष्टीमुळे मला एका हेक्टरला जवळपास 60 ते 70 हजार रुपये लागत लागली आणि एका वर्षाकाठी मला याच्यातून जवळपास 2.5 ते 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न मला व्हेजिटेबल फार्मिंगमधून मिळालेलं आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत मी 2 शेडनेट पॉली हाऊस घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी ढोबळी मिरची आणि टोमॅटो, त्याच्यानंतर दुसरे आणखीन भाजीपाल्याचे सीडचे रोपवाटिका मी त्याच्यामध्ये राबवतो आणि त्यातून रोप तयार करून इतर माझ्या बाजूच्या शेतकऱ्यांना मी ते रोप लावण्यासाठी चांगल्यातल्या चांगल्या कंपनीचे बियाणं वापरून मी ते आजूबाजू शेतकऱ्यांना ते रोप चांगल्या दरात आणि अवेलेबल करून देतो, ज्यातून ते त्या रोपातून उत्पन्न शेतकरी लावून त्याच्यातून भाजीपाला विकून मला त्यातनंही चांगला राज्य शासनाच्या त्या योजनेचा लाभ मिळाला आणि त्यातूनही मी चांगल्या प्रकारचं उत्पन्न तयार करतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीनुसार चांगल्या जातीचं, वाणाचं, दमदार, सशक्त बियाणं वापरलं तर त्यापासून मिळणारं उत्पादन हे नक्कीच भरघोस आणि उत्तम प्रतीचं असणार आणि या सर्वामुळे हमखास जास्तीत जास्त उत्पन्न मिळणार हे नक्की. म्हणजेच भरघोस शाश्वत स्थिर उत्पन्नाची हमी देण्यात चांगल्या वाणाचं बीजोत्पादन होणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ईश्वेत बायोटेक समूह ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे शेती व्यवसायातून होणारा आर्थिक लाभ उच्च प्रतीचा होत असून त्यामुळं शेतकरी राजा होत आहे हे नक्की.